सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आत्या आणि मी जेवण करायला बसलोय. आत्ताच गाईंना पाणी दाखवून आलो. पांढऱ्या गाई रोज मामा आणतात. आज आमच्याकडे काम आहे, कारण मामा गेलेले आहेत तळेगावला गणेशला घेऊन. गणेशला एकदाचा आज जायला मुहूर्त लागला ना, तर रोज जायचं कधी, झाली का गंज लावून, हे काम झालं का ते काम झालं का, मला तुमच्या कामाशी काही घेणं देणं नाही असं म्हणायचं. पण आज त्याला मामा घेऊन गेलेले आहेत आणि आम्हा दोघींना करमे नाही. घर एकदम असं हे झालं ना, तर सारखं आम्हा दोघींना त्रास देत असतो. माझं झाली की आत्या, आत्या झाली की मामा, मामा झाली की सगळ्यात शेवट त्याचे पप्पा असतात संध्याकाळी आल्यावर, आणि त्यांनाही त्रास देत असतो. त्याला खेळायला कोण नाही, टी व्ही नाही, मोबाईल देत नाही मी जास्त, त्याच्यामुळे तो वैतागतो. तर चला, ते दोघं जण त्यांना भेटली ट्रेन कुर्डवाडीमधून. मग तिथून ते गेलेले तरी 5-1 वाजतील त्यांना पुण्यात उतरायला. मग पुण्यातून लोकलनी ते जाणार तळेगावला, पुढे जाणार आहेत. तर आम्ही दोघे आता जेवण करायला बसलोय. आम्हाला धान्य चाळायचं. माझ्या मागे पोती बघा, हे घर आहे का ते काय म्हणतात आता त्याला, गोडवा. गोडवाने, मला हेच समजत नाहीये. तर काय करणार आहे, एक 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 पोतं चाळून भरून ठेवायचंय आणि नंतर मग इकडे कोबा करून ह्या साईडला तिकडे त्या कणग्या आहेत आमच्या, तुम्हाला दाखवते मी. ते बघा, ते बाहेर ठेवलेल्या कणग्या आहेत ना, त्याच्यात आम्हाला धान्य भरून ठेवते. त्या ना त्यांचं ते वरचं जे टोपण आहे ते रॉकेट सगळं दिसतं. आम्ही नवीन नवीन गावी यायचो, आत्यांच्या ननंदबाई त्यांच्याकडे थांबायचं, तर त्यांच्याकडे जरा अजून थोड्याशा वेगळ्या लंबुडक्या होत्या, सेम रॉकेटसारख्या वाटायच्या. मग आमचा गणेश मला विचारायचा की ह्याला माचीची काडी कुठून लावायची, उडणार कसं. मला त्या कणग्या बघितलं की तो म्हणजे ते बोललेलं आठवतं. तर चला, जेवणात काय काय बनवले ते आज मी तुम्हाला दाखवते. तर डाळ कांदा बनवलेला आहे. सकाळी काय झालं होतं, ह्या दोघांना म्हणलं खाऊन पण जातील आणि सोबत पण भूक लागली की परत ट्रेनमध्ये गणेशला मामांना खायला होईल, म्हणून हा मस्त असा येसराचा डाळ कांदा, कांदा जिरे मोहरीची फोडणी, लसूण घातलेला आहे, कढीपत्ता वगैरे घालून, आणि ही मिरचीचं लोणचं आहे. माझ्या म्हणजे आईच्या बाजूला ज्या काही राहतात, काकू राहतात, त्यांनी दिले. ते बनारस त्या साईडचे आहेत. मग त्यांची काही वेगळी रेसिपी असेल मला काही माहीत नाही. मी ज्यावेळेस जाईन ना, मग त्यावेळेस त्यांना विचारेल. त्याच्या आत मसाला बघा केवढा भरला, जी आपण भरून मिरची करतो, मोठी मिरची असते ती, त्याच्यात मसाला भरून ही लोणचं त्यांच्या गावाकडची पद्धत आहे, त्यांनी तसं बनवलं आहे. तर आता मला कमेंट येणार की ताई या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी दाखव. मी ज्यावेळेस मला माहिती होईल ना, मी त्यावेळेस नक्की तुम्हाला सांगेल किंवा दाखवेल त्याची रेसिपी. आणि आज मकाच्या भाकरी बनवल्या आहेत. पोराचं आमच्या चाललं होतं, माझ्या आईला मकाच्या भाकरी आवडतात, पण तिकडे मका काय दळून मिळत नाही, म्हणून ते काय करतात, इकडे आले की पीठच नेतात. मग काल काय केलं, पटकन आत्याने दळण निवडलं आणि सकाळी ह्यांनी आणले. मग जाताना पीठ घेऊन गेला आजीसाठी, आजीला मकाच्या भाकरी खायच्यात म्हणून. आणि तिकडे थोडंसा ह्याच्यात बशीत ठेसा आहे. मग जेवणाचा बेत आवडला का नक्की सांगा.